अमेरिकेतील संस्थांची गोकुळला मदत. म्हैशीचे दूध वाढवण्यासाठी 200 गावांना होणार फायदा. एन्व्हायरमेंटल डिफेन्स फंड अमेरिका यांच्याकडून 1,46,00,000 अनुदान मिळणार. कोल्हापूर जिल्ह्यातील म्हैशींचं दूध वाढवण्यासह प्रजनन वाढवणे, वैरण बँक तयार करण्यासह अन्य सुविधांसाठी थेट अमेरिकेतील संस्थांच्या सहकार्यातून 2 प्रकल्प उभारले जाणार आहेत. यातून जिल्ह्यातील किमान 200 गावांतील 1500 म्हशींना फायदा होणार आहे. या प्रकल्पामध्ये दूध उत्पादकांनी सहभागी होऊन म्हैस दूध पालन व्यवसाय निर्माण करण्यासाठी योगदान द्यावं, असं आवाहन गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी केलं आहे. यामध्ये दुग्ध व्यवसायातील आव्हानं, म्हैस दूध उत्पादन वाढीसाठी आणि जनावरांचं प्रजनन आरोग्य सुधारण्यासाठी संतुलित आहाराची उपलब्धता सुनिश्चित करण्यावर भर असेल. वैरण बँकेचे बळकटीकरण आणि याद्वारे लहान दुग्ध व्यवसाय शाश्वत करून उत्पादकता वाढवणे या उद्देशाने जिल्ह्यातील 2 प्रकल्प राबवले जाणार आहेत. या प्रकल्पांमध्ये प्राथमिक स्तरावर जिल्ह्यातील किमान 200 गावातील 1500 म्हशींचा समावेश केला जाईल. गोकुळकडून दूध वाढीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन, 15 म्हशी आणि 15 गायींचे वाटप, प्रकल्पासाठी एन्व्हायरमेंटल डिफेन्स फंड अमेरिका यांच्याकडून 1,46,00,000 अनुदान मिळेल. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, आनंद आणि नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट कर्नाळ, हरियाणा तसेच तांत्रिक सहाय्य आणि मार्गदर्शन मिळणार असल्याचंही गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी सांगितलं.